नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तोरणे ईशानच्या मागे लागत आता अशोक मामांच्या घरी आलेले असतात. तेव्हा ईशान अशोक मामांच्या मागे लपून आजोबा सेव मी असं म्हणू लागतो. तेव्हा तोरणे ईशानला म्हणत असतात, तू बाहेर ये, चांगला फटकावून काढतो तुला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय चाललंय, काय पद्धत काय ही? त्यावर तोरणे म्हणतात, अहो पद्धत कसली विचारताय? तुमच्या ह्या नातवाला विचारा, त्यांनी माझ्या स्कूटरचा आरसा फोडून काढला की नाही. तेव्हा अशोक मामा ईशानकडे बघू लागतात. तेव्हा ईशान म्हणतो, नाही आजोबा, मी नाही तोडलाय. काय झालं मी तुम्हाला सांगतो. हे बघा, मी झाडावून मारली उडी, तितक्यात हे आले. मग ह्यांची स्कूटर पडली आणि मग यांच्या स्कूटरची फुटली काच. ॲक्सिडेंट होता आजोबा, ॲक्सिडेंट. मी मुद्दाम नाही तोडली. त्यावर तोरणे म्हणतात, अहो खोटं बोलतोय हा, मी दिसल्यावर मुद्दामच याने उडी मारली. पुढे ते म्हणतात, या कार्ट्याने वैताग आणलाय सोसायटीमध्ये. काल क्रिकेट खेळताना साळुंकेची काच फोडली आणि सोसायटीतल्या बाकड्याला च्युइंगम लावून ठेवलंय. माझगावकर इतर मुलं शिस्तीने खेळतात, पण हाच एक मुलगा बेशिस्त सापडलाय. तुम्हाला सांगतो, याला शिस्त लावा, नाही तर. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, मी त्याच्या वतीने माफी मागतो. यापुढे असा हा करणार नाही. त्यावर तोरणे म्हणतात, अहो किती चुका पोटात घ्यायच्या. आमच्या मुलांनी चुका केला की तुम्ही दारात भांडायला येतात. आता आम्ही आलो तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हे ऐकल्यानंतर वर्षाताईंना आता राग आलेला असतो आणि त्या तोरणेंजवळ जाऊन म्हणू लागतात, ओ मिस्टर, तुमचं जे काही नाव असेल तो काय सांगतोय हे ऐकलं नाही का तुम्ही? ॲक्सिडेंट होता तो, मग तुम्ही काय परत परत तेच तेच बोलताय? अहो लहान आहे तो, तुम्ही काय तुमच्या लहानपणी असं काही केलं नाही का? हां, हे बघा, तुम्ही जर इथं जास्त वेळ थांबलात तर मी सरळ खाली जाईन आणि तुमच्या गाडीचाच काय, तुमच्या घरातले सगळे आरसे फोडून टाकीन. त्यावर तोरणे काही बोलणार. वर्षाताई त्यांना म्हणतात, निघा आता. तोरणे रागातच तिथून निघून जातात. तेव्हा अशोक मामा हळूच ईशानकडे बघून म्हणतात, तुला मी नंतर बघून घेतो, कसा झोडतो आणि खोलीत कसा डांबून ठेवतो बघ आता. हे ऐकल्यावर वर्षाताई अशोक मामांना म्हणू लागतात, अशोक, अरे काय बोलतोयस तू हे? केवढा बदललायस? काय तर म्हणे शिस्त म्हणजे शिस्त. कसली शिस्त? तुझ्या एवढा उनाडक्या करणारा द्वाड आणि बेशिस्त मुलगा मी कधीच आयुष्यात पाहिला नव्हता. हे ऐकल्यानंतर आता सगळेच जण त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि विचारू लागतात, म्हणजे आजोबा मस्तीखोर होते? त्यावर वर्षाताई हसून म्हणतात, मस्तीखोर भलतेच. आणि अशोक मामांना म्हणू लागतात, तुझ्या मस्तीखोरपणाचे पाढे वाचून दाखवू का तुझ्या नातवंडांना? आता अशोक मामांची चांगलीच फजिती झालेली असती. काय बोलावं हेच त्यांना समजत नसतं. तेव्हा वर्षाताई मुलांना म्हणतात, या मुलांनो या, तुमचे हे आजोबा ते दिसतात तेवढे शिस्तप्रिय नाही आहेत. उलट तुम्ही म्हणालात तसे मस्तीप्रिय होते. त्यांच्या द्वाडपणाचे किती म्हणून किस्से ऐकून दाखवू तुम्हाला? बरं ऐकवतेस, मला मजा येईल. नंबर 1, एकदा तुमच्या आजोबांनी आमच्या चाळीच्या गेटवर उभं राहून कुत्रे भुंकण्याचा आवाज काढून मध्यरात्री सगळ्यांना जागवलं होतं. आणि ते अशोक मामांना विचारू लागतात, आठवतं? नसेलच आठवत. अशोक मामा मात्र चुपचाप उभे राहून ऐकत असतात. त्यामुळे वर्षाताई त्यांची चांगलीच मजा घेऊ लागतात आणि म्हणतात, नंबर 2, कॉलेजमध्ये असताना आपल्या प्रोफेसरच्या वेड्यावाकड्या नकला करून सगळ्यांना हसवलं होतं. आणि अशोक मामांकडे बघून म्हणतात, काय चेहरा झालाय? त्यावर सगळेच हसू लागतात. पुढे त्या म्हणतात, नंबर 3, एकदा आमच्या चाळीच्या नाटकात त्याने आयत्या वेळेला हिरोची भूमिका केली आणि अशी धमाल ॲक्टिंग केली सांगू. सगळे डायलॉग वेगळेच, आपल्या पदरचे. त्यावर सगळेजण हसू लागतात. वर्षाताई विचारतात, कसं वाटलं आजोबा पुराण? आणि अशोक मामांच्या जवळ जाऊन म्हणतात, मला माहीत असलेला अशोक नाहीच आहे हा. आणि जरा सिरियस होऊन म्हणू लागतात, हा कुणी वेगळाच माणूस आहे. मी माझ्या आठवणीतल्या अशोकला भेटायला आली आहे, ज्याच्या प्रेमात वेणू पडली होती. भेटेल का मला तो? असं त्या अशोक मामांना विचारू लागतात. तेव्हा अशोक मामा गपचूप सोप्यावर जाऊन बसतात. आता इकडे देसाई येतात. तेव्हा तोरणे म्हणतात, बरं झालं देसाई भेटलात ते. त्यावर देसाई विचारू लागतात, काय हो, काय झालं? तेव्हा तोरणे सांगू लागतात, अहो कोण आहेत त्या बाई, माझ्यावर आवाज चढवतायत आल्यापासून. तेव्हा देसाई विचारू लागतात, बाई कोण बाई? त्यावर तोरणे म्हणतात, या माझगावकरांच्या घरातला सर्कशीतला प्रकार आता वाढतच चाललाय.
आणि म्हणतात आधी ते एकटे राहत होते भूतासारखे, नंतर त्यांची ती 3 कार्टी आली. नंतर ते मूर्ख राधाकिशा, मध्येच तो अर्जुन येऊन गेला आणि आता त्या बाई. यांना काय माहिती आहे आम्ही कसं सहन करतो ते. वर जो तो आमच्यावरच ओरडतो. तेव्हा देसाई म्हणतात हे बघा मला नीट सांगाल का काय झालं ते. तेव्हा तोरणे म्हणतात सांगतो या आणि तुम्हाला दाखवतो. असं म्हणत ते त्यांच्या गाडीचा आरसा दाखवतात आणि म्हणतात हा माझ्या गाडीचा आरसा त्या ईशानने फोडला. हेच सांगण्यासाठी जेव्हा माझगावकरांच्या घरी गेलो तेव्हा वर त्या बाई मलाच ओरडल्या. त्यांना काय माहिती आपण या सोसायटीत कसं राहतो. तेव्हा देसाई म्हणतात तोरणे काहीही बोलून उपयोग नाहीये. लाखो वेळा तक्रार करून झाल्यात. आता ना काहीतरी जालीम उपाय करायला हवा. आता इकडे वर्षाताई मुलांना म्हणत असतात तुमच्या आजोबांची अजून शाळा घ्यायची का. त्यावर सगळे म्हणतात हो. इरा आणि संयमी त्यांच्याजवळ जाऊन विचारू लागतात व्हॉट आर यू सेईंग आजोबा. तुम्ही नाटकात काम करायचात आणि तुम्ही प्रोफेसरची नक्कलसुद्धा करायचात. आणि संयमी म्हणते मागच्या वेळेला जेव्हा मी प्रोफेसरची नक्कल केली तेव्हा माझ्यावर केवढे ओरडलेत. तेव्हा ईशान म्हणू लागतो आजोबा तुमच्याकडे ना गॉब्लिन एनर्जी आहे. गॉब्लिन सांगू लागतो की आमच्या शाळेमध्ये एक मुलगा आहे तो खूप मस्ती करतो. आम्ही सगळेजण त्याला गॉब्लिन म्हणतो. तेव्हा वर्षाताई म्हणतात तुमच्या आजोबांचे जर मस्तीखोरपणाचे पाढे वाचले ना तर दिवस कमी पडेल. तेव्हा ईशान आणि इरा म्हणू लागतात सांगा ना म्हणजे आम्हाला पण आयडिया येईल. तेव्हा अशोक मामा वर्षाताईंना म्हणतात कशाला उगाच खोटं बोलतीस. त्यावर त्या म्हणतात मी खोटं बोलते. मला म्हणतोस थापाड्या आता तर मी सांगतेस थांब. आणि त्या सांगू लागतात एकदा तुमच्या आजोबांनी चाळीतल्या प्रत्येक मित्राशी पैज लावली आणि त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन तो जेवून आला वेगवेगळी कारण सांगून. तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा किशाभाऊ राधावहिनीला म्हणतो यांनले तर आपलं खोटं बोललो तर राग येतो. तेव्हा राधावहिनी म्हणते हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. पुढे त्या म्हणतात एकदा मध्यरात्री महाशयांनी सगळ्या चाळीतल्या सगळ्या दरवाजांना कुलूप लावलं. तेव्हा संयमी विचारू लागते का असं. त्यावर त्या म्हणतात का असं विचारायचं नाही बाळा. महाशयांना वाटलं म्हणून त्यांनी ते केलं. आणि त्या सांगू लागतात एकदा स्मशानात जाऊन मध्यरात्री गाणं गाण्याची पैंज लावली आणि तो स्मशानात जाऊन गाणं गायलासुद्धा. तेव्हा किशाभाऊ राधावहिनीला विचारू लागतो हा असा कसा झाला. ती म्हणते बायको लवकर गेली ना मग परिणाम होतेच. तेव्हा ईशान अशोक मामांजवळ जाऊन विचारू लागतो मग आजोबा तुम्हाला स्मशानात भीती नाही वाटली का. त्यावर वर्षाताई म्हणतात भीती कसली. तो तर भूताचा भाऊ आहे. पुढे ईशान विचारतो आजोबा तुमच्यावर ओरडत होते का जसे माझ्यावर ओरडतात. तेव्हा त्या म्हणतात खूप खूप ओरडायचा. पुढे त्या म्हणतात पण अशोक तू आमच्या चाळीचा जाण होतास रे जाण. 15 ऑगस्ट 26 जानेवारी पतंग कुणाच्या घरचं लग्न गणपती कुणाला दवाखान्यात नेण्याचं सगळी कामं तू आवडीने करायचास. आणि या सगळ्यासाठी तूच हवा असायचास सगळ्यांना. यू वर अ रवेबल रास्कल. पण तू एवढा कसा बदललास. तेव्हा अशोक मामा म्हणू लागतात ते दिवस वेगळे होते हे दिवस वेगळे. जबाबदारी घ्यायला गेलो आणि सगळंच बदललं. सगळ्यांचंच असं होत असतं. त्यावर वर्षाताई म्हणतात पण मी नाही होऊ देणार तुला असं. अशोक यू वर अ स्टार अँड यू विल ऑलवेज बी अ स्टार. आणि वर्षाताई अशोक मामांचा मूड ठीक करण्यासाठी मुलांना म्हणू लागतात मुलांनो तुम्हाला तुमचे आजोबा 50 वर्षापूर्वी कसे होते ते बघायचं आहे का. त्यावर सगळेच जण म्हणतात हो. तेव्हा वर्षाताई अशोक मामांचा हात धरून त्यांना उभं करतात आणि गंमत जम्मत या गाण्यावर त्यांचा हात धरून नाचू लागतात. हे बघितल्यानंतर सगळ्यांनाच आता अशोक मामांचं वेगळं रूप बघायला मिळतं. त्यामुळे सगळेजण एन्जॉय करू लागतात. आता इकडे तोरणे ईशानला वैतागून म्हणतात या काट्याला ना चांगलं फटकावून काढलं पाहिजे. त्यावर देसाई म्हणतात पण कोण काढणार. त्यांच्या घरात काही सांगायला गेलं तर 10 लोकांची 10 तोंडं. या कार्ट्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ. तितक्यात अनीस ऑफिस सुटून घरी येत असतो. त्याला बघून तोरणे त्याच्याजवळ जात म्हणतात बरं झालं अनीश भेटलास. अरे तुझ्या पुतण्याला जरा समजाव. तेव्हा अनीश विचारू लागतो का काय झालं आता. तेव्हा तोरणे म्हणतात काय झालं. अरे माझ्या स्कूटरचा आरसा फोडला त्याने. त्यावर अनीश म्हणतो आय एम सॉरी चुकून झालं असेल मी तुम्हाला रिपेअर करून देतो. तेव्हा ते म्हणतात अनीश काय आणि किती रिपेअर करणार आहेस तू.
तो ईशान रोज काही ना काही तोडफोड करतच असतो. हे असंच जर चालू राहिलं तर ईशानला मी सोसायटीच्या आवारात खेळू देणार नाही. मग तुझे बाबा भांडायला आले ना तरी चालेल. तेव्हा देसाई म्हणतात, हां मी तर वाटच बघतोय योग्य मुद्दा मिळायची. तेव्हा अनिश बरं असं म्हणून तिथून जाऊ लागतो. तेव्हा देसाई आणि तोडणे त्याला थांबवत म्हणतात, आणि ऐक, तुझ्या घरात जी विचित्र माणसं आलेत ना त्यांना सांगा की आम्हाला असा आगाऊपणा चालणार नाही. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, हे बघा आता जास्त होतंय, काही झालं तरी माझे मामा मामी येते. तेव्हा तोरणे म्हणतात, अरे ते नाही रे, तुझ्या घरी कोणतरी परदेशी दिसणारी बाई आली आहे. त्यावर अनिश विचारू लागतो, कोण? त्यावर ते म्हणतात, अरे आम्हाला काय माहीत, तुम्हाला माहीत. तेव्हा अनिश म्हणतो, बरं ठीक आहे बघतो मी, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा देसाई तोरणेला हळूच विचारतात, ते परदेशी बाईचं काय? आता वर्षाताई इकडे मुलांसोबत एक गेम खेळत असतात. तितक्यात अनिश तिथे येतो. त्याला बघून वर्षाताई म्हणतात, ओ हॅलो अनिश. तेव्हा अनिश त्यांच्याकडे बघू लागतो. वर्षाताई विचारतात, मला ओळखलं नाहीस का? आणि म्हणतात, अरे मी वर्षा, तुझ्या आईबाबांची मैत्रीण, आईची जास्त. तेव्हा अनिश म्हणतो, ओ या, हाव आर यू? तितक्यात तिथे वर्षाताईंना बघण्यासाठी देसाई येतात आणि दाराच्या मागून चोरून बघू लागतात. हे जेव्हा अनिशच्या लक्षात येतं तेव्हा तो मुद्दामच वर्षाताईंना सांगू लागतो, आमच्या सोसायटीत एकसे एक नमुने आणि त्यात सगळ्यात मोठा नमुना म्हणजे आमच्या सोसायटीतले सेक्रेटरी देसाई एक नंबरचा आगाऊ आणि बिलंतर माणूस आहे. सगळ्यांचं चोरून ऐकत असतो. तेव्हा देसाई आत येऊन म्हणतात, ए अनिश, अरे मी इथून जात होतो म्हणून ऐकायला आलं. चोरून कुठे ऐकत होतो? मी ऐकलं की माझगावकरांकडे कुणीतरी आलं आहे म्हणून आपलं. त्यावर अनिश म्हणतो, हो का? तेव्हा देसाई वर्षाताईंना त्यांची आपली ओळख सांगू लागतात आणि त्यांच्याबद्दल विचारतात. तेव्हा या ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.